सरकारचं महाज्योतीकडे नाही, सारथीकडं, बार्टीकडं, अमृतकडं सगळीकडे दुर्लक्ष आहे. या सगळ्या योजनेकडं सरकारचं दुर्लक्ष आहे. वर्ष 2-2 वर्ष या मुलांना जी काही सवलत पाहिजे ती मिळालेली नाही. परदेशी शिष्यवृत्तीची योजना आहे, 60% मार्काची अट होती, ती आता 75% केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं सरकार जाणीवपूर्वक याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळवणे अशा प्रकारचा प्रयत्न करते. सरकार विशेषतः महाज्योती याच्याबरोबर सारथी आणि बार्टी आणि अमृत या सगळ्याकडं दुर्लक्ष करतं. सरकारने आता एकत्रित धोरण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सरकारची नियत याच्यामध्ये साफ नाही आहे. अनेक विद्यार्थी, आता माझ्याकडे विद्यार्थी आलेले आहेत, महाज्योतीचे विद्यार्थी आलेले आहेत. मग या सगळ्यावर अन्याय करण्याचं काम सरकारचा हा समाज कल्याण विभाग करतो आहे. शेतकऱ्यांना पीक विमा अक्षरशः फक्त 75 रुपये 198 रुपये मिळाला आहे. शेतकऱ्यांचा खर्च सरासरी जर 50 ते 60 हजार एकरी झाला आहे. सुट्टा केली जाते शेतकऱ्यांची. पीक विमा 1 रुपयात द्यायचं सरकारने घोषणा तर केली, शेतकऱ्यांचा वाटा सरकारने भरला, परंतु या पीक विमा कंपन्यांच्या दादागिऱ्या वाढलेल्या आहे. आता नियम आहे असा की विमा कोणत्याही शेतकऱ्याला 1000 रुपयापेक्षा कमी दिला जाऊ नये अशा प्रकारचा नियम आहे, सरकारचा नियम आहे. असं असताना आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातच काही उदाहरणं झालेले, 77 रुपये, 98 रुपये, 107 रुपये. निश्चित मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी सरकारच्या कानी गेलेल्या आहे. विमा कंपन्या अशा पद्धतीनं काम करत असेल तर या विमा कंपन्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही सातत्यानं घेत राहू आणि घेतलेली. गुन्हे दाखल व्हायला हवेत का? कारण नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. नाही, आता त्यातलं तांत्रिक बाजू पाहिल्याशिवाय आपल्याला काही बोलता येणार नाही, कारण कशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.